वासरू आज फायनलला राहिलेला आहे आणि आज मालकाचा भरपूर आनंद आहे कारण फायनल करायसाठी बरीच लोक धडपडत येते आणि सगळ्यांना चर्चेत यायला पाहिजे कारण काय होतंय आता बैलगाडा शर्यत भरपूर ट्रेंडिंगला आहे आणि गुलाल म्हणलं की आनंद आहे. आता वासरानं आज करून दाखवलं, गुलाल दिला. हो दिला की वासरानं गुलाल. वासरानं आज गुलाल दिला. आमच्या अपेक्षापेक्षा पुढे वासरू पळालं आणि आमची घरची गाडी एक नंबर पळाली. आम्हाला अपेक्षा नव्हती तरी सगळं आमच्या बैलानं सिद्ध करून दाखवलं. हे आम्ही छान बैलाला अभिनंदन मानतो बैलाच. आज कुठला पायरा केला? घरचा साजच होता. आमचा पहिला गरुड म्हणून वासरू आहे, बैल आहे तो घरचा साजच आम्ही आज पळवला. कारण का 2-3 अड्डे आम्ही पळालं की वासराला बैलच आमच्या पुरला नाही म्हणून आज आम्ही सिद्ध केलं सगळ्यांनी की आज आपली घरची गाडीच पळवून बघूया काय होतंय म्हणून. त्यासाठी आम्ही आज घरची गाडी पळवली. म्हणजे मित्रांनो बघा, घरचा साज आज टाकला त्यांनी आणि आज यश मिळवलं. मग घरची गाडी पाहिली म्हणल्यावर आज डबल आनंद आहे. लय आनंद आहे. गगनात मावून एकटा आनंद आहे. लय आमच्या सगळ्या कमिटीला आनंद झालाय, सगळ्या मुलांनी आनंद झालाय आणि एक नंबर झालाय. त्यात काय अडचण नाही आणि आमचा गरुड म्हणजे आमचा जीव आहे. त्याचा आनंद लय भारी आम्हाला झालाय. आता काय होतं माहितीये का मित्रांनो, मालक आहे ते आता पायऱ्याला अडचणी तर भरपूर येतात ह्या क्षेत्रात कारण तुमचा बैल गुलालात पाहिजे. सगळ्यांना वाटते गुलातला बैलासोबत पायरा पाहिजे. होय कधी डोक्यात आले की बाबा घरचीच पळवावी? नाही, 2-3 मैदानात आपण बैलाकडंच आपण मार खाल्ला. वासराचा काही विषय नाही. वासरू 2 खांदे तेवढंच पळतं आपलं. मग 2 कांद्यात आपण 1-2 नंबर केला, वाळव्याला 1-2 नंबर केला. म्हणजे काढल्यापासून वासरू काही चर्चेतच आहे आपलं. फक्त त्याला बैलच पुरत नव्हती. आज आपल्या बैलाच म्हटलं गाडी बैल आपला डावीनं पळवायचा आणि गाडी आज घरचीच पळवायची आणि आज घरची पळवली गाडी, 1 नंबर पळाली. 2 नंबर तासावून गाडी सीमेला पास झाली. मग घरच्या गाडीला ही ज्यावेळेस यश भेटले आणि सेमेला ज्यावेळेस वर आला निकाल बघितले त्यावेळेस काय डोक्यात विचार चालू? लय मोठा आनंद झाला की असा गगनात मावत नव्हता एवढा मोठा आनंद झाला. म्हणजे ज्या दिवशी बैलाला आपल्या प्रश्नचिन्ह बैलावर झालं त्या दिवशी बैलानं सिद्ध करून दावलं की आज आपल्याला राहायच पाहिजे. ती बैलाला आपण म्हणजे आपल्या काळजापेक्षा मोठा बैल आहे. त्यानं आपल्याला सिद्ध करून दावले. ज्या त्यावेळेत आपल्या प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्या दिवशी बैलानं सिद्ध केले. मित्रांनो त्याकडे बी जरा दाखवा कारण यश त्यानं मिळवून दिलेलं आहे. वासरू आणि मालक आज भरपूर त्याच्यावर खुश आहे. आता बाबा आहेत, बाबांच्याकडे येतो. बाबा आता हे वासरू धरलंय ना, आज गुलाल त्याने मिळवून दिलेलं आहे तुम्हाला. आणि मेन काय होतंय माहित आहे का, पहिला जुना काळ वेगळा होता, आत्ताचा वेगळा. जुन्या काळात काय व्हायचं, कॉम्पिटिशन जास्त नव्हतं, गुलाल मिळायचा. आता कॉम्पिटिशन एवढं वाढले की घराघरात वासरू झाले, गुलाल भेटत नाही वर्ष. आज ह्याने ती गोष्ट करून दिली तुम्हाला. मला असा आनंद झाला याचा की मी कधी मैदानाला जात नव्हतो. मी आज मैदानात आलोय, जुडेदाराच्या महिलांनी नंबर घेतलाय, याचा मला मोठा आनंद आहे. आता त्या काळात गुलाल सजासजी भेटायचा, आता कसं वाटतंय शर्यती बघताना? आता शर्यती बघताना पहिलं लय वेगळं होतं आणि आत्ताच वेगळं आहे. त्यामुळं ही मैदान म्हणजे खासपैकी झालंय, असा मोठा आनंद आहे. म्हणजे निकाल वगैरे आता करेक्ट व्हायला लागले. हो, निकाल हे अगदी करेक्ट, ह्यालाच जाऊच्या दिवशी हा. मित्रांनो बघा, खरं आहे, बरेच आता जुन्या लोकांच्या मुलाखती घेतले ते निकालात बदल झाला, निकालाची क्लिअरिटी वाढली किंवा लाईव्ह असल्यामुळं निकाल चांगला व्हायला लागला. आता सुट्टी मेकर तुमचे आज कोण होते? मी बोलतो. शहाजी माने होते पाचुंबरीचे आणि आमचं मातीचा नातू आहे तो, छोट्या म्हणतात त्याला, सुनील नाव आहे. तो बैल सोडतो आणि शहाजीभाऊ सुट्टी मेकर वासरू कायम सोडते. आणि सहकार्य जास्त आम्हाला म्हणलं तर भैया ड्रायव्हर वाटेगावकर, भैया गाडी हाणतात चांगली आणि शहाजीभाऊंचं कायम सहकार्य. आणि रमेश ड्रायव्हर बी कायम त्या बैलाची रमेश ड्रायव्हरच गाडी हाणतात आणि आमच्या नखऱ्याची गाडी भैया ड्रायव्हर हाणतात आणि गरुडची गाडी लहानपणापासून रमेश ड्रायव्हर वाटेगावकर हाणतात. आता मित्रांनो सुट्टी महत्वाची आहे कारण सुट्टीचा जर 1 सेकंदाचा फॉल्ट झाला ना तर 100% गाडी बाहेर जाती किंवा लॉबी होती, बऱ्याच गोष्टी होती. तर सुट्टी आज कशी केली? आजपासून मी ही लहान असल्यापासून आदत म्हणजे लहानपणापासून याची सुट्टी करतोय. पण आजपासून म्हणजे आजपासून माझ्यापासून वासरू कधी फसलेला नाही. आज जरा माझ्याकडे लेट सुटलं गाडी कारण त्याचं पट्टी पाय होता.
पण मी असं मागं दाबाय पडलो तर झेंडा पडला तर ती गाडी मी दिलं तर हाय तसं सोडून दिलं आणि ती मला वाटलं आपली गाडी लेट सुटली पण पुढं निकाल बघितला तर पुढं गाडी फायनलला पात्र झाली होती. आपल्याला म्हणजे कसं आहे एकदा सोडलं का नाही की आपण ती रेस पार होतोवर आमचं असं धडकन निर्माण होते की याला आपण सोडले म्हणल्यावर तिथं लागली पाहिजे गाडी. आणि ती जेव्हा पास होती तेव्हा आपल्याला पण अभिमान वाटतोय की आपण एखादं वासरू सोडलंय आणि ती फायनलला पात्र झालंय. त्यात मोठा आनंद भेटतोय आम्हाला. बघा मित्रांनो, सुट्टी मेकरांचा किती मोठा रोल आहे ह्यात. कारण सुट्टी नीट झाली तर सगळ्या गोष्टी होतात, सगळ्यांना माहित आहे. कारण गाडीला नुसतं स्पीड असून चालत नाही, शिस्त जर असली तरच तुम्ही फायनलला राहणार आहे. मालकांच्याकडे येऊया. मालक आता अजून कोण कोण सहकारी असतात? नाही आपल्याला शाजीभाऊ आहेत, सुट्टी मेकर रोहन अडके असते ती, परत उमेश असतोय, असे बरेच सहकार्य असते ते. आपल्याला काय अडचण नाही, कुठं अडचण येत नाही कुठल्याच ह्याच्या. फक्त पैऱ्याविषयीच अडचण येते, बाबांनो पैरा वायदी द्यावी असं विषय होतो. याच अडचणीसाठी आज घरची गाडी पळवली आम्ही. म्हटलं आज काय होईल ते होईल, आपलं होईल त्यासाठी आपले म्हटलं. आणि ते आज बैलानं सिद्ध करून दावलं, ह्याच्यात लय मोठा आनंद झाला. एवढंच बोल. आता ही भैया पण आहे ती पुढे या जरा तुम्ही. तुमचा काय रोल असतो मैदानात आल्यानंतर? काय ना रोल म्हणजे काय की आपलं मेहुणं आहेत ह्या क्षेत्रात उतरल्यात, पहिल्यापासून त्या दोघांनी आवड आहे. आता आपल्या दावणीला 2-4 बैल झाली, पण आदतला आपली बैल सगळी चालल्यात. ह्या गरुडनं पण आपलं चांगलं नाव केलंय. जेव्हा ज्या वेळेला मैदानात गेलोय त्यावेळेला त्यानं गुलाल घेतलाय. आम्ही ज्या वेळेला पाय ठेवलाय त्यावेळेला त्यानं गुलाल सिद्ध केलाय. त्यामुळं आपलं आवडतं. गट पास केला की कुठं आहे गाडी काय बघायचं. आम्ही बांधकाम क्षेत्रात आहे, काम चालू असतं बाहेर, मग त्यातनं आपला वेळ काढायचा. गाडी आपली गुलालात राहिली की आपलं फायनलला बघायला जायचं, असा विषय असतोय. बैलांनी कधी नाराज करून दिलेला नाही. आणि आवड आहे मेहनतनी करतात ती, छंद जोपासलाय आणि ह्या क्षेत्रात नाव केलंय चांगलं. हिंदूराव तिवले म्हणून आमचे सासरे आहेत, त्यांना पण या क्षेत्राची मोठी आवड. आणि त्यांच्यानंतर ह्या दोघांनी ती आवड जोपासली. हे मोठे आहेत, छोटे आमचे सुनील तिवले म्हणून आहेत. देवाने म्हणजे ह्या दोघांनी चांगला हा नाद आपला जोपासलाय, ह्या क्षेत्रात चांगलं नाव केलंय. बैल आतापर्यंत 5-6 धावणीला आपली चांगली झाली. ह्या गरुडनं आतापर्यंत 3 ते 4 बैल चांगली घडवल्यात. आता तुम्ही म्हणजे जुन्यापासून तुमचे वडील झाले किंवा जुन्यापासून ही परंपरा चालवत आणली? हो 20-25 मी जवळजवळ 20 वर्ष जर ह्या नादात आहे. मग पहिल्या आमच्याकडे एक तो आमचा सोन्या म्हणून पळत होता आमच्या तिथला, त्यापासून तर लयच आवड झाली. आम्ही त्या बैला कोळ्यात राहिलो, त्यापासून तर एवढी आवड झाली की एवढा विचार करायला नको सारखी. त्या बैलानं म्हणजे आम्हाला, त्या सोन्यानं पण आम्हाला काव नाराज केलं नाही. आणि आमची बैल 1-2 होती त्या बैलांनी पण आम्हाला काव नाराज केलं नाही. असा विषय कायम आपलं बैलांनी साथ आपल्याला चांगली दिली आणि त्यांचाच आशीर्वाद आपल्याला हाय आज म्हणायचा. आणि त्यामुळे आपण गुलालात म्हणजे ज्या त्या एखादा अड्डा मार खातोय नाही तर आपण गुलालात हायच आपल्या भागात. आता हार किती दिवस पत्कारले? हार 2-1 अड्डा आपल्याला हार पत्करावी लागली. ती म्हणजे पायऱ्यामुळंच वासराला बैलच पुरली नाही, त्यामुळं पत्करावी लागली. नाहीतर हार काय वासरानं कुठं काही विषय नाही, असा विषय आहे. आता पायऱ्याच्या आता मुलाखत बघितल्यावर मला फोन करते ती लोक की बाबा ह्या वासरूवाल्यांचा ह्या मालकांचा नंबर द्या. माझ्याकडे नंबर नसतो. आता नियोजन तुम्ही करताय किंवा तुमचे सहकार्य असतील, कसा पायरा पाहिजे तुम्हाला? आपल्याला 2 खांदी बैल बाहेरला असला, आतला असला, 1 खांदी उजवीच असला तरी चालतोय, काय अडचण नाही. 2 खांदी असला कुठल्या पण साईडला वासरू तेवढंच पळतंय, काय अडचण नाही. त्या कुठल्या पण 2 साईड तेवढंच स्पीड आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्यायची गरज आहे? काय तुम्ही म्हणला तर देऊ, काय अडचण नाही. कारण कॉन्टॅक्ट नंबर दिल्यावर तुमचं वासरू उजेडात तर जाणार आहे मुलाखत बघितल्यानंतर, पण पैरे पण येणार आहेत. चालते की देऊ. तुमचं नाव सांगा, नंबर सांगा. माझं नाव अमोल तिवले, मला बंडा तिवले म्हणते ती. माझा नंबर 7058552476. ह्यो माझा नंबर, मोबाईल नंबर. तर ते झाले आज गोष्टी. आता पायरा भेटेल, मुलाखत झाली, सगळीकडे मुलाखत महाराष्ट्रात बघता येईल. पण घरी गेल्यानंतर आज काय जल्लोष असेल? कारण तुम्ही बाहेरचा पैरे मागितले, पैरे भेटले नाही. ती आज घरचा गाडी पळवली, प्रयोग वेगळा केला आणि आज गुलाल झालाय. आज बैलानंच आपल्याला सिद्ध करून दावलं की आज काय नाही मी हाय, एवढाच विषय केला. त्याचा अभिमान लय मोठा झाला मला. त्यानं जेव्हा आपल्या इज्जतीवर प्रश्न आला तेव्हा त्यानं सिद्ध करून दावलं, एवढंच बोलतो. चालतंय मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया की असाच कायम त्यांच्या नंदींच्या कपाला, त्यांच्या कपाला 2 मोठं गुलाल लागेल. धन्यवाद.